कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा आपल्याला या घरात नको होती ना. आता तर तिचं अख्खं कुटुंब या घरात येऊन बसलंय. काय चाललंय सगळं? पण आपण आता काहीच करू नाही शकत. अरे पण का नाही करू शकत? हे बघ, मी तुला सांगते, ती दिव्या आहे ना, सगळी नाटकं चालू आहेत तिची. मी गॅरंटी देते तुला, सगळं खोटं खोटं करते ती. नाही 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 किटू डार्लिंग, समजा हे खरंच खरं असेल तर मला नाही फरक पडत. ती कुठल्याही अवस्थेत असली ना तरी मी तिला या घरातून हकलणारच आहे. आणि ती आणि तिचा नवरा लायकी नसताना आपल्या रूम मध्ये राहतात. काय चाललंय आपल्या आयुष्यात? किटू डार्लिंग, हळू शांत हो. उगाच बाहेर ऐकायला गेलं तर आपल्याच अंगाशी कळतंय तुला. ते जगदीशला मी सांगितलं होतं, तरी पण हे सगळं होऊन बसलंय. मला हे कळते, तुला हे का नाही कळते की आता जगदीश आपल्या मदतीला येणार नाहीये. तर तुला जे काय करायचं ते तुलाच करावं लागेल. कळलं? मी बाहेर जाऊन बघून येतो काय हवंय नको. मी नाही कोणाचं जेवण करणार आहे. कीर्ती, झालं का जेवण? हो करते. असं वाटतंय या सगळ्यात विष काढवून त्या शिवाच्या घरातल्यांसोबत ना तिचा आपण जीव घेऊ. शांत हो. काहीही करू नकोस, आता शांत हो. मी बाहेर जाऊन बघतो काय हवंय नकोय ते. तू इथे काम कर. ओके? तू कुठेही जाणार नाहीयेस हा. म्हणजे पाण्याचं जग घेऊन पीठ मळायचे. अरे पण किती लांब आहे असं? सुहास जा. काय 10 किलोमीटर लांब आहे पाणी. म्हणून ठेवलंय माझं. मला सांगते सुहास, पाणी आणलं. आणतो ना. हे काय ओ छत. किती होतो? 10 लिटर. मला माहित नाही, आता इतके दिवस करतोयस ना. ओ या आजी, या 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 या. चला, ही तुमची रूम. सगळं ठेवलंय हो मी सामान. बया एवढी मोठी खोली आहे ही. एवढी मोठी खोली काय करायची होती? अगं आजी, तुम्हाला हवं तसं छान राहा, बिनधास्त. तुला सांगू, या गादीवर काही मला झोप यायची नाही बाई. आजी, तुमचं घर आहे. तुम्हाला इथे जसं राहावंसं वाटेल तसं राहा. संकोच करायचा नाही. सीताई, खरंच तुम्ही खूप करताय हो आमच्यासाठी. परत असं बोलायचं नाही हं. शिवाने या घरासाठी जे जे केलंय ते बघता हे काहीच नाही. आणि मी काय पुन्हा परक्यासाठी करते का हे? पोटच्या पोरानं घात केला. आणि तुम्ही सगळी जण किती जीव लावताय हो आम्हासनी. आजी, एक सांगू का? तुम्ही या घरात आलात ना, आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटलंय. कोणीतरी हक्काचं मोठं असं घरात आल्यासारखं झालं. आशु आणि संपदाला आजीची माया कधी मिळालीच नाही. तुम्ही बघितलंत ना, संपदा किती खुश झाली तुम्हाला बघून. आणखीन एक, मलाही असंच हक्काने ओरडायचंय, तरच मला पटेल की हे घर तुम्ही तुमचं मानून राहताय. आणि वंदनाताई, सारखे आभार नाही हो मानायचे. बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. स्वयंपाक होतोच आहे, मी आलेच, मग जेवून घेऊ. शिवा. हो. शिवानी, ताई, सीताई किती काही म्हणाल्या तरी मुलीचं घर म्हटल्यावर संकोच वाटणारच ना. अगं पण आई, हे माझं घर पण आहे ना. आणि तुम्ही दोघी जोपर्यंत इथे आहात तर मला तुमच्याबरोबर वेळ पण घालवता येईल ना. छान. असं काय करता? चला, आता छान फ्रेश व्हा आणि लवकर बाहेर या. तर मी आले. देवा परमेश्वरा, तू हायस र बाबा. इतक्या चांगल्या माणसांची सोयरीक जुळली. अरे वा, आले का सगळे? या, बस आहे. ताई. हे वाढू. मी काय म्हणतो, आपण खाली बसायचं का? जेवायला खाली बसू ना, एकदम शिवा स्टाईल. कशाला उगाच त्रास ना समजा नाही का? नाही आजी, तर त्रास काय, उलट आम्ही बसतो असं आदनबंद खाली, मजा येते नाही का आई? कितीतरी वेळेला आम्ही खाली बसतो आणि थोडी प्रॅक्टिस हवी ना. अगं पण मग एवढी सगळी भांडी परत खाली नेऊन ठेवू? अरे मग कीर्ती, त्यात काय एवढं? चल मी घेतो, चल. नाही नको, मी करते सगळं, मी ठेवते खाली. एक मिनिट, तू नको. किती घे ग. घे. सीताई, तुम्हाला उगाच कशाला आमच्यामुळे त्रास? अहो, आमचं तुमचं काही नाही, आपण फॅमिली आता, त्यात त्रास कसला. चला. आशू नको, जाव्याला वाढायला लावलं तर पाप लागेल की.
आजी पाप कसलं लागेल, उलट माझं पुण्य आहे की मला आजी सासूंना वाढायचा मान मिळतोय. मग काय दिव्या ये बस. नाही नाही बाईजी मला खाली बसता येणार आहे का? अगं मग काय झालं, अजून 3रा महिना कुठं लागलाय, उगाच काय नाटकं करतेस, बस. बरं मग सांभाळ. चल वंदनाताई, आजी जेवायला घ्या. आणि अजिबात संकोच करायचा नाही, घर तुमचंच आहे. आमचं नशीब लय चांगलं आहे, म्हणून तुमच्यासारखी देव माणसं आम्हासनी भेटली. आजी खरं तर नशीब आमचंच म्हणायचं. ए कीर्ती, तुला काय सांगितलं होतं मी? तुला सोडणार नाही. आणि आता बघ, तुझ्याच घरात तुझ्याच खोलीत येऊन राहते. आता ह्या तुझ्याच खोलीत मी छान आराम करणार आणि तू काम करणार. आज मैं ऊपर टुडुडु आसमां नीचे. आज मैं आगे जमाना है पीछे. ठीक आहेस? हाँ ठीक है. तब्येत बरी आहे? बरी आहे रे. आय एम सॉरी. का? अगं तुला असं म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या घरात राहावं लागतंय, दुसऱ्यांच्या खोलीत झोपावं लागतंय आणि तेही तुझ्या अशा अवस्थेत. खरंच सॉरी. इट्स ओके चंद. आणि यात काय वाईट आहे? बघ ना सगळं कसं घडतंय. आपल्याला वाटलं पण नव्हतं की हा आनंद आपल्याला इतक्या लवकर मिळेल. पण तरी दिव्या, हे सगळं आपलं नाही आहे ना. असं नको म्हणू सरे. आपल्या बाळाच्या नशिबात बंगलाच आहे, म्हणून आपल्याला हे कळलं आणि आपण इथे आलो. हो, पण तू या सगळ्याची सवय नको लावून घेऊ. नाही म्हणजे आपल्या घराचा जरा प्रॉब्लेम वगैरे झालाय म्हणून आपण इथे आहोत, पण असा नको विचार करू की आपण इथेच थांबणार आहोत. एकदा सगळं सुरळीत झालं की आपण परत जाणार आहोत आपल्या घरी. बरं, पण तू आत्ता टेन्शन नको घेऊस ना, नाहीतर बाळ काय म्हणेल, बाबा खूप टेन्शन घेतो. काळजी नको करू. एक दिवस आपण आपल्या बाळाला असंच मोठं घर देऊ. हा. कीर्तीताई, नॉक करून तरी यायचं. माझ्याच रूम मध्ये माझं सामान घ्यायला आले. बरं, आता झालं गेलं ते सगळं विसरून जाऊयात आणि एकाच घरात आनंदाने राहूयात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.